अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. पण व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला रेसिपी समजणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे. कढाई ठेवून घेतलेली आहे. 2 स्पून इथं मी चणा डाळ घेतलेली आहे, ती कढाईमध्ये टाकून घेतलेली आहे. इथं मी उडदाची 2 स्पून डाळ घेतलेली, तीही टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ह्या डाळला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 2 स्पून मी धने टाकून घेतलेले आहेत, तेही त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने इथं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 स्पून मी इथं पांढरी तीळ घेतलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे. इथं हे भाजून झालेलं आहे. 2 स्पून इथं जिरं घेतलेलं आहे, तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं आता हेही भाजून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काळे मिरे टाकून घ्यायचं आहे. अर्धा स्पून मी काळे मिरे टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. हे आता इथं भाजून झालेलं आहे. आता आपल्याला एका डिशमध्ये हे भाजणी काढून घ्यायची आहे. एका डिशमध्ये ही भाजणी मी काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे. बघा, गॅस चालू करून घेतलेला आहे. कढाई ठेवून घेतलेली आहे. एक पळी तेल टाकून घेतलेले आहे शेंगदाण्याचं. लसूण घेतलेला आहे सोललेला, तोही टाकून घेतलेला आहे. 15 ते 20 पाकळ्या आहेत. भाजून घ्यायचं आहे. इथं मी बेडगी मिरची घेतलेली आहे, ही पण आता आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं हे मिरच्याही मी भाजून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. इथं मी 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. हाही आता भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कढीपत्ता लवकर भाजून जातो म्हणून शेवट टाकलेला आहे कढीपत्ता. अशाच पद्धतीने हे सर्व वस्तू मी इथं भाजून घेतलेल्या आहेत. अर्धा स्पून हिंग टाकलेला आहे, त्यालाही थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपल्याला 1 स्पून 2 स्पून मी इथं चिंचेची पावडर घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने चिंचेची पावडर टाकून घेतलेली आहे. इथं मी गूळ घेतलेला आहे, तो गूळ पण टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने 1 स्पून मीठ घेतलेलं आहे, तेही टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो गूळ टाकलेला होता भेली छोटीशी, ती अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये ते व्यवस्थित बारीक होईल. अशा पद्धतीने हा गूळ इथं मी चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला जे सारण आपण भाजलेलं आहे डाळींचं, ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे चणा डाळ, उडदाची डाळ, धने, तीळ, काळ्या मिरे जे काही आपण भाजलेलं आहे, हे आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने हे सर्व सारण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे
आणि याच्यामध्ये आपल्याला ज्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण आपण भाजलेलं होतं तेही टाकून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी ह्या मिक्सरच्या जारमध्ये दोघं वस्तू भाजलेल्या टाकून घेतलेल्या आहेत. आता याला आपण बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी मिक्सरचं झाकण लावून घेतलेलं आहे जारचं. आता तयार झालेली आहे. अशा पद्धतीने मी कारंपुडी तयार करून घेतलेली आहे. आपण इडली डोस्यावर खातो ती ही चटणी आहे. अशा पद्धतीने ही बनवलेली आहे. मस्त लागते. आपण याला इडलीबरोबरही खाल्लं तरी चालतं, डोश्याबरोबरही खाल्लं तरी चालतं, पोळीबरोबरही खाल्लं तरी चालतं, भाताबरोबरही खाल्लं तरी चालतं. अशा पद्धतीने ही कारंपुडी बनवून घेतलेली आहे इथं मी मस्तपैकी. खूप सुगंध दरवळतो आहे चटणीचा. मस्त खूप छान झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने रेसिपी करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. बघा किती छान आलेली आहे चटणी, मस्त. अशा पद्धतीने ही कारंपोळी चटणी मी इथं बनवून घेतलेली. याला लाल चटणी आहे आपण मराठी भाषामध्ये म्हणतो. मस्तपैकी खूप छान कलर आलेला आहे मस्तपैकी, मस्त. तुम्ही सुद्धा करून बघा. अशाच छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला मग अशाच पुढच्या रेसिपीमध्ये आपण भेटूया. मस्त खूप छान चटणी बनवलेली आहे मस्तपैकी. खूप छान चटणी झालेली आहे मस्तपैकी. अशी आंबट गोड छान लागते इडलीबरोबर ही चटणी मस्तपैकी. तुम्ही उत्तप्प्यावर पण खाऊ शकतात, डोश्यावरही खाऊ शकतात. अशा पद्धतीने बनवलेली ही चटणी खूप छान आहे, मस्त.